आज आपण फक्त 10 मिनिटात स्वादिष्ट सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहोत. ही रेसिपी खूप सोपी आणि घरातील कमी साहित्यात सहज तयार होते. रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी. चला तर मग सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपल्याला लाडू बनवण्यासाठी 2 सुके खोबरे लागणार आहेत. तर मी इथे 2 सुके खोबरे खिसणीच्या साहाय्याने खिसून घेतले आहेत. खोबरं खिसून घेत असताना खोबऱ्याचा खीस जास्त बारीकही नसावा. आपण मीडियम साईजमध्ये खोबरं खिसून घेऊयात. 2 खोबऱ्याचा खीस इथे 1.5 कप इतका झालेला आहे. कढईमध्ये तूप टाकून घेऊयात. तूप गरम झाले की त्यात काजू, बदाम, पिस्त्याचे बारीक काप करून घेऊन ते तुपात लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात. त्यानंतर आपण खिसून घेतलेला खीस कढईमध्ये टाकून तोही हलक्या हाताने भाजून घेऊयात. खोबऱ्याचा खीस आपल्याला हलकासा भाजून घ्यायचा आहे, कारण जास्त भाजला गेला तर लाडू आपले कडक होतात. म्हणून मंद आचेवरती खीस भाजूयात. खीस भाजून झाला की त्यात अर्धा कप साईचे दूध घालून घेऊयात. घातल्यानंतर छान मिक्स करत राहू. त्यामुळे जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करत राहूयात. त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊयात आणि सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात. मिश्रण मिक्स करत असताना आपला खीस खाली करपत तर नाही ना याची काळजी घ्यायची. त्यानंतर अर्धा कप साखर घालून घेऊयात. साखर घातल्यानंतर लगेच मिक्स करायचे, नाहीतर साखर तशीच राहून जाते. पूर्णपणे साखर वितळून घेऊयात. 1 चमचा वेलची पूड टाकूयात आणि सगळं मिश्रण परत एकदा छान एकजीव होईपर्यंत मिक्स करूयात. आपण भाजून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये टाकूयात. फ्रूट टाकल्यानंतरही सगळं मिश्रण एकदा मिक्स करून घेऊयात. आपले मिश्रण तयार आहे. तुम्ही पाहू शकता कढईला अजिबात चिकटत नाही. एका ताटामध्ये मिश्रण काढून घेऊयात. 2-3 मिनिटं मिश्रण थंड करून घेऊयात. जास्त गरम असतानाही लाडू बांधायचे नाहीत, कारण हाताला चटका बसला जातो. 2-3 मिनिटांनी मिश्रण थंड झाले की आपण त्याचे लाडू बांधून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती सहजरित्या लाडू बांधता येतात. ना हाताला तेल लावायची गरज आहे, ना तूप लावायची गरज आहे. अगदी शेवटचाही लाडू नीट बांधता येतोय. तयार आहेत आपले सुक्या खोबऱ्यापासून स्वीट होम सारखे लाडू घरच्या घरी. तुम्हीही नक्की ट्राय करा. ही रेसिपी करायला एकदम सोपी आणि साधी. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून